एकदम रिअलवाले एक्सप्रेशन इथे कॅप्चर झाले. काय लपत होते हे पुढे सांगतेच, पण त्याआधी प्लांट्सची थोडी जागा बदलायची होती. कारण रात्रभर खूप पाऊस पडला आणि काही प्लांट्स असे आहेत ज्यांना जास्त पाण्याची गरज नसते. मग असे छोटे मोठे चेंजेस करावे लागतात. त्यानंतर स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकात आज नॉर्मल डाळ भात, भरीत आणि चपाती असणार आहे. तर भरीत जरा मी वेगळ्या पद्धतीने बनवते, म्हणजे चोखा जसा करतात ना तसं, म्हणजे वांग्याबरोबर बटाटा आणि टोमॅटोही असा भाजून घ्यायचा. आता काय लपत होते ना, ॲक्च्युली मला हे तांदूळ काढायचे होते आणि तेवढ्यात अश्विन आले. बरं झालं त्यांनी काही बघितलं नाही आणि लगेचच मी व्हिडिओ स्टॉप केला. सगळं झाल्यानंतर मी परत हे तांदूळ काढले आणि यावेळी डोअर बंद होता कारण अश्विनचा कॉल चालू होता. तोपर्यंत मी ते निवडून घेतले. त्यात ना बारीक थोडेसे किडे झाले होते, ते सगळे काढून घेतले आणि तेव्हाच्या तेव्हा ना ते भिजत सुद्धा टाकले. म्हणजे इडली किंवा डोसासाठी बॅटर करायचं आहे, तर आता 6 ते 7 तास ते भिजत ठेवते. त्यामध्ये थोडेसे मेथीदाणे घातले, 1 वाटी उडदाची डाळ आणि 3 वाट्या तांदूळ. त्यानंतर खूप दिवसापासून वाढलेले आयब्रोज, अप्पर लिप करायचे होते आणि त्यासाठी मी फेशियल रेझर आणि आयब्रो रेझर वापरते. डिनरमध्ये आज अगदी साधी खिचडी बनवायची होती आणि इतकी जास्त बनवली आहे ना की उद्याचा नाश्ता पण होऊन जाईल. आता खिचडी रियांशला खायची नव्हती म्हणून त्याची रडारड चालू होती, तर त्यालाही खुश करायचं होतं म्हणून त्याच्यासाठी थोडेसे फ्राईम्स बनवून दिले आणि असा संपवला आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.